मंडप डेकोरेशन आपण पाहतोय ते केपी डेकोरेशन यांच्या माध्यमातून हे मंडप जे आहे ते सजवलं गेलंय. नक्कीच अंतिम सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होते. नाणेफेक झाली आणि नाणेफेकीचा कौल नाणेफेकीचा कौल मांगले स्पोर्टच्या बाजूने लागला आणि त्यानंतर त्यांनी घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय. चेसिंगला पसंती दिली. सामन्याला सुरुवात होते. दोन मातबर संघ आणि या दोन्ही मातबर संघांचे अतिरिक्त खेळाडू हे प्लीज बेळगाव मांगलेचा आलेले आहेत. बेळगाव संघ आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स जवळ येऊन दे प्लीज. आपल्या खेळाडूंची नावं ही प्रेक्षकांच्या माहिती प्रेक्षकांना त्यांची नावांची माहिती व्हावी यासाठी प्लीज आपला अतिरिक्त खेळाडू येणं देखील गरजेचं आहे. सामन्याला सुरुवात होते. मेगा फायनल आणि या मेगा फायनलचं आयोजन इथे मात्र नक्कीच संजू मालक प्रेमी यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय. फायनलच्या सामन्याला सुरुवात. एका बाजूला मांगले तर दुसऱ्या बाजूला बेळगाव. कोण जिंकणार हे संजू मालक प्रेमी या स्पर्धेचं टायटल पाहायचंय. इथे मात्र चॅम्पियन संघ दोन्ही संघ चॅम्पियन आहेत. चॅम्पियन प्रमाणे लढणारेच इथे मात्र चॅम्पियन होतील. सुरुवात होते. विजेसारखी तलवार चालून गेला. निजड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नकाने अफजल खानाचा कोत्रा फाडून गेला. मुठबळ मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नाडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवानी ज्याला झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आई अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन जुगाई मातेचा आशीर्वाद घेऊन मी जयेश पोटफोडे तमाम जयसिंगपूरकरांचं सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच सामन्याला सुरुवात होण्याआधी एकदा जय जयकार होऊ जाऊ दे. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. सुरुवात झाली. रणांगणामध्ये दोन्ही संघांचे वीर उतरले. सामन्याला सुरुवात. अंतिम 16 सज्ज. दोन्ही संघांचे हुकमाचे एक्के इथे मात्र पेश केले जातील यात शंका नाहीये. गोलंदाजी मार्कवरती कोण आलाय? गोलंदाजी मार्कवरती ज्या खेळाडूने कोल्हापूर जाऊन बेळगावात जाऊन आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर मुंबईमध्ये जाऊन देखील आपल्या जादू चालवली असा विकी पुजारी गोलंदाजी मार्कवरती. हो त्याच्या विरोधात इथे मात्र फटका. पहिला चेंडू फटका इथे जर पाहायला गेला तर खेळला जरूर परंतु त्यानंतर इथे एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट केली. पहिला चेंडू फक्त दिशा दिली गेली. स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फटका केला. डीपला प्रोटेक्शन होतं जरूर परंतु त्यानंतर इथे मात्र थोडंसं जर पाहायला गेलं तर गाई गडबड पाहायला मिळाली. एक युवा खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इथे मात्र टिपण्याचा प्रयत्न परंतु या प्रयत्नामध्ये अपयश आलं आणि तोपर्यंत 2 धावा या पूर्ण देखील गेल्या गेल्या. रब्बानी इथे मात्र आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतात आणि रब्बानीला देखील माहिती आहे विकी पुजारी कशा प्रकारे गोलंदाजी करणार कोणत्या क्षणी कोणता चेंडू टाकणार कारण का दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधात कित्येक वर्ष खेळलेत. हो नक्कीच जादू दाखवली. फिरकीच्या जादूगाराची बोटांची जादू आणि या जादूगाराला ओळखणं कित्येक भल्या भल्या फलंदाजांना जमलं नाहीये परंतु रब्बानी यांच्याकडे देखील क्लास आहे आणि तो क्लास दाखवला जाईल यात शंका नाहीये. जबरदस्त चेंडू इथे मात्र टाकला आणि त्यानंतर एका निर्धाव चेंडूची ही सांगता जरूर झाली आहे. नक्कीच थोडंसं जर पाहायला गेलं तर अवे फ्रॉम द बॉडी फटका खेळला आणि त्यानंतर या कव्हर्सला भेदण्याची ताकद दाखवली आणि त्यानंतर चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील पाठवलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू सीमारेषा पार चौकार. लाईनची दिशा जी आहे ती पार करायला भाग पाडली आहे. विकी पुजारीच्या विरोधात इथे मात्र रब्बानी 3 चेंडूमध्ये 6 धावांवरती ते देखील खेळत आहेत. फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडू वरती इथे मात्र नक्कीच
फ्लिक ऑफ द रिस्ट इथे मात्र रिस्टचा वापर केला आणि त्यानंतर एका खराब चेंडूचा समाचार घेतला. 6 धावींसाठी फटका केला आणि त्यानंतर धावसंख्येचं टोटल इथे मात्र दुहेरी अंकामध्ये 12 धावा फलकावरती. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. स्टार्ट दिला आता मात्र चांगला रब्बानी याने, कारण का मगाच्या मॅच मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये संघाची लवकर साथ सोडली आणि संघ थोडासा अडचणीत आला. जबाबदारी पुन्हा एकदा संतोष सोळगे पाटीलच्या खांद्यावरती आली, परंतु इथे मात्र रब्बानी या मॅच मध्ये जबाबदारी घेत आहेत. इथे पुन्हा एकदा आखूड डब्याचा चेंडू आणि या चेंडूवरती स्क्वेअर लेग रिझर मध्ये फटका केला. एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये आली आहे, कारण का डीपला इथे मात्र प्रोटेक्शन दिलं गेलं आणि म्हणूनच इथे एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली. 5 चेंडू झालेत आणि या 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च करायला भाग पाडले विकी पुजारीला. त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार देखील पाहायला मिळाला विकी पुजारीच्या विरोधात. विकी पुजारीला थोडस कानमंत्र दिलं जातोय. विजय पावले आणि त्याचबरोबर नितीन माटुंगे मैत्री आहे या तिघांची, अतूट मैत्री, आणि ती मैत्री सातत्याने आपल्याला क्रिकेटच्या मैदानावरती पाहायला मिळाली. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 13 धावा या धावफलकावरती लागले. चांगली मॅच ही ती मात्र पाहायला मिळते, यात शंका नाहीये. आणि टेनिस क्रिकेट .in ची सर्व टीम देखील या स्पर्धेसाठी जोडली गेली. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र पेश केला. मगाच्या मॅच मध्ये ज्या खेळाडूने चांगली साथ दिली होती संतोष सोळगे पाटीलला, तेच मदन इथे मात्र या चेंडूवरती फसताना पाहायला मिळाले. षटक संपलंय पहिल्या षटकाची सांगता आणि या पहिल्या षटकामध्ये 13 धावा या धावफलकावरती लागलेत. आता मात्र आज हे छत्रपती शाहू महाराज क्रीडांगण पुन्हा एकदा फुलताना पाहायला मिळाले. प्रेक्षकांची अतूट गर्दी आणि सर्व रसिक प्रेक्षक ज्यांच्यामुळे ही स्पर्धा आहे त्या सर्व रसिक प्रेक्षकांचे या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 13 धावा पहिल्या षटकाची इथे मात्र सांगता आणि 13 धावा या धावफलकावरती. तेरा धावा या धावफलकावरती लागलेत आणि या स्पर्धेसाठी रुकडी स्पोर्ट्स रुकडी यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. बेस्ट 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 लढत इथे मात्र पाहायला मिळते. पहिला चेंडू इथे मात्र पायांवरती बेड्या ठोकणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू यॉर्करचा प्रयत्न आणि याच मध्ये इथे मात्र एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये 14 धावा या धावफलकावरती लागलेत. इथे जर पाहायला गेलं तर सावध सुरुवात केली जाते आणि विजय पावले यांच्या विरोधात इथे मात्र सावध दाखवली जाणार या शंका नाहीये, कारण का विजय पावले यांची 2 षटकं आणि या 2 षटकामध्ये जर 12 ते 13 धावा आल्या तर बाकीच्या गोलंदाजांना टार्गेट केलं जाऊ शकतंय. थोडस रनअप मध्ये गडबडी पाहायला मिळाली आणि त्यानंतर हा चेंडू रिलीज केला गेला नाहीये. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. पुन्हा एकदा या चेंडूची तयारी, या चेंडूचा माइंडसेट पुन्हा एकदा करावा लागेल विजय पावले यांना. ओहो, चेंज ऑफ पेस परिवर्तन आणि या परिवर्तनामध्ये ओहो इथे मात्र विकेटचा चान्स होता, परंतु इथे जर पाहायला गेलं तर रब्बानी जिंकलेत, कारण का इथे जर पाहायला गेलं तर रब्बानी यांनी चित्त्याची चपळी दाखवली आणि एकेरी धाव इथे मात्र सुखरूप लँडिंग झालं आणि एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडण्यामध्ये यश आलंय. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 15 धावा लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव आली आणि धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 15 या धावसंख्येवरती विराजमान झालं. नक्कीच संजयजी येड्रावकर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या आज जयसिंगपूर नगरीमध्ये क्रिकेटचा एक दैदिप्यमान सोहळा हा रंगताना आपल्याला प्रेक्षकांना पाहायला मिळतोय, ज्यामध्ये प्रत्येक रसिक मायबाप प्रेक्षक बेधुंद झालाय. ओहो, वेगात टाकलाय. या आधीच्या चेंडूवरती आपल्याला परिवर्तन पाहायला मिळालं. ही ताकद आहे विजय पावले यांची. कोणत्या क्षणी कोणता चेंडू टाकतील याचा नेम नाहीये आणि हा चेंडू वेगात टाकलाय आणि याच भ्रमामध्ये कित्येक वेळेला फलंदाजाने नांगी देखील टाकले त्यांच्या विरोधात.
या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये स्टंप तोडण्याचा जास्तीत जास्त विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. भन्नाट वेग या खेळाडूला लाभला. ओहो, या चेंडूवरती जर पाहायला गेला तर एक वेगळा फटका सजवायचा होता, परंतु याच फटक्यामध्ये टायमिंग प्रॉपर नव्हतं आणि त्याचमुळे इथे लेग बाईच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव आली आहे. या धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 17 वरती विराजमान झाले. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावा येऊ द्या किंवा बॅटिंगने धावा येऊ द्या, धावा येणं गरजेचं असणार आहे, कारण की ही महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये इथे मात्र मांगले संघाने नाणेफेक जिंकून चेसिंगला पसंती दिली आहे आणि म्हणूनच इथे मात्र धावा या पहिल्या इनिंग मध्ये जोडावे लागतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे जर पाहायला गेला तर बॅटची हलकीशी कडा लागली होती का हा प्रश्न जरूर होता, परंतु नव्हती बॅटची कडा आणि त्याचमुळे या चेंडूवरती कोणताही इथे मात्र खतरा नाहीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 17. याच दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल जो फेकण्यासाठी विजय पावले सज्ज होताना पाहायला मिळतील. पण थोडस जर पाहायला गेलं तर संघर्ष करताना पाहायला मिळतात. 8 चेंडूमध्ये त्यांच्या माध्यमातून 15 धावा जरूर आल्या आहेत, परंतु या संघर्ष करणारा धावा पाहायला मिळाल्या आहेत. परंतु या संघर्षातूनच काहीतरी एक चांगलं करण्याची त्यांचा देखील प्रयत्न असेल. ओ बिगिट केलाय, फटका तर जबरदस्त केलाय. शेवटचा चेंडूचा इथे मात्र खरपूस समाचार, बॅटने केलेला वार, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. फलकावरती रब्बानी या मॅच मध्ये सांगतायत आता वेळ लढायची, आता वेळ वर्चस्वाची. नक्कीच ही वर्चस्वाची लढाई खेळण्यासाठी सज्ज झालेत हे बेळगावचे किंग आणि दुसऱ्या बाजूला या बेळगावला रोखण्यासाठी मांगलेचे सुपरस्टार हे देखील सज्ज झालेत. जबरदस्त मॅच होणार या शंका नाहीये, कारण का दोन्ही संघांकडे मातब्बर खेळाडूंचा भरणा आहे. एका बाजूला मांगलेची युवा टीम, त्यांच्या साथीला जोडले गेले 2 आयकॉन नितीन माटुंगे आणि विकी पुजारी, आणि तर दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर संतोष सुळगे पाटील आणि रब्बानी सारखे मॅच विनिंग पारी खेळणारे खेळाडू. द्वंद्व जसाच तसं 2 षटकाची सांगता आणि 21 धावा या धावफलकावरती. प्रति षटकाचा जर विचार केला तर 10.5 म्हणजे 10.5च्या सरासरीने धावा या पहिल्या 2 षटकामध्ये बनवल्या गेल्या. पॉवर प्लेचे षटक इथे मात्र संपुष्टात आले आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल हा जरूर केला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर इथे मात्र क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर पॉइंट लेग क्षेत्ररक्षक, त्यानंतर कव्हर लेग क्षेत्ररक्षक आहेत आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. इथे कव्हर्स भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला आणि त्याचमुळे इथे फक्त एकच धाव असेल. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 22. डबल दुरीचा गेम म्हणजे 22 धावा या फलकावरती लागलेत. ओहो, या चेंडूवरती पंचांचा इशारा, नो चेंडू झालाय. नक्कीच नो प्लस इथे मात्र धावा ऍड केल्या जातील या शंका नाहीये. 9+2 एकूण 3 धावा. कुठेतरी चूक केली विके पुजारीने आणि म्हणूनच इथे मात्र 9+2 एकूण 3 धावा गिफ्टेड बाल केलेत. या 3 धावांनी धावसंख्येचं टोटल 25 धावा. नक्कीच या स्पर्धेसाठी चांगली स्कोरची भूमिका जी आहे ती सलग या 4 ते 5 दिवसामध्ये ज्यांनी बजावली ते आमचे मित्र अभि हिरवानी सर, मॅन फ्रॉम सांगली, यांच्या माध्यमातून स्कोरची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडली गेली. त्याचबरोबर सर्वोत्तम पंच या स्पर्धेसाठी लाभले ते म्हणजे शिवराज गस्ते सर आणि तुषारजी भिसे, हे कोणत्याही संघावरती अन्याय करून दिले नाहीये. फ्रीटचा इशारा त्यांच्या माध्यमातून केला आहे. हा फ्रीट आहे. पुढच्या चेंडूवरती इथे मात्र आक्रमकता दाखवली जाणार या शंका नाहीये.
ओहो फटका तर जबरदस्त केलाय समोरच्या दिशेने फटका केला आणि त्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. अजून एक फटका समोरच्या दिशेने अप्रतिम फटका. सजवला गोलंदाजच्या डोक्यावरून इथे मात्र दस्तक पे मस्तक देणारा षटकार. इथे मात्र आता आक्रमकता धारण केली आहे रब्बानी. ज्या खेळाडूची बॅट आधी बोलली नव्हती परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये त्याची बॅट बोलली आहे. 12 चेंडू मध्ये तब्बल 33 धावा त्याच्या बॅट म्हणून आल्यात. महत्वाची इनिंग साकारली या मॅच मध्ये रब्बानी यांनी आणि म्हणूनच संघाचं टोटल आतापर्यंत 37 धावांवरती विराजमान झाले. 37 धावा या फलकावरती लागलेत. तिसरं षटक प्रगती पथावरती विकी पुजारी वरती चाललेले सध्याच्या घडीला हल्ले. नक्कीच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र जाळ्यामध्ये विजय खेचणी. आणि जयसिंगपूर नगरीचे माजी नगरसेवक राहुल दादा बनकर सर यांचं देखील आगमन झालंय. ते देखील ही मॅच या स्टेडियम वरतून पाहत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. खूप क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे आणि ते आज ही स्पर्धा पाहत आहेत. आज प्रेक्षकांची भूमिका ते पार पडताना पाहायला मिळत आहेत. सर आपल्या देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर जे खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देतात ते व्यक्तिमत्व म्हणजेच महेशजी कलगुडगे सर यांनी देखील या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य जे आहे ते बजावलंय. आणि नेहमीच क्रिकेट वेड हे व्यक्तिमत्व सातत्याने क्रिकेट वरती प्रेम करणारी व्यक्तिमत्वाने सातत्याने या मैदानासाठी खूप मेहनत घेतली आहे. ओहो इथे जर पाहायला गेला तर एक मॅजिक चेंडू टाकला आणि याच मॅजिक चेंडू मध्ये एक्स्ट्रा धावा थोडासा बहाल केलाय. थोडस उजव्या बाहेरचा चेंडू होता आणि या चेंडूला लिव्ह केलाय. सोडून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये एक्स्ट्रा धावा देखील आल्या. वाईट प्लस इथे मात्र 1 एकूण 2 धावा म्हणजे धाव संख्या विराजमान होईल 39 39 वरती. 39 धावा फलकावरती सध्याच्या घडीला तिसरं षटक प्रगती पथावरती होत असताना थोडस हे षटक जर पाहायला गेलं तर लांबणीवरती होत चाललंय. कारण का ह्या षटकामध्ये एक्स्ट्रा धावा खूप आल्या आहेत. एक्स्ट्रा चेंडू टाकले गेलेत आणि म्हणूनच हे षटक थोडस लांबणीवरती पाहायला मिळते. नक्कीच या चेंडूवरती फटका फसलाय. परत इथे मात्र चेंडू नो मॅच लँड मध्ये तोपर्यंत एकेरी धाव दुहेरी मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये आलेलं यश. या 2 धावा इथे मात्र या चेंडूवरती कंप्लीट केला आणि धाव संख्या 41 41 वरती विराजमान. 40 पार केली आहे या धाव संख्येने. 41 या धाव संख्येवरती विराजमान झाले ही धाव संख्या. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना 41 धावा. नक्कीच पहिल्या 3 षटकामध्ये करपूस समाचार घेतलाय. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल वापर केला रब्बानी यांनी आणि तिथूनच एक चांगली धाव संख्या उभारण्यासाठी एक प्लॅटफॉर्म रचला. ओहो या चेंडूवरती लेटकट फटका पाहायला मिळाला. बॅकवर्ड पॉइंटला हा फटका केला आणि त्यानंतर एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये. याच बरोबरीने इतिमध्ये तिसऱ्या षटकाची सांगता झाली आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा या धाव फलकावरती.
करणजी पडियार सर आणि दीपक पडियार या दोन बंधूंच्या माध्यमातून एक केपी कोरेशनचं जे अभूतपूर्व स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण केलं त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बहुमूल्य योगदान त्यांचं देखील राहिलं. त्यांचं देखील मनापासून कौतुक करावं लागेल. त्यांचं देखील आभार मानावेत लागतील. गोलंदाजी मार्कवरती आता मात्र सनी सर आपले फिरकीचा जादूगार जादू करण्यासाठी सज्ज झालाय. डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवायचा होता. इथेच चूक केली नितीन माटुंग्याने. संधी होती ते मदनला बाद करण्याची परंतु कुठेतरी चूक केली. थोडीशी अति घाई पाहायला मिळाली आणि म्हणूनच या चेंडूवरती एकेरी धाव ही पूर्णत्वास आली. एकेरी धाव आली आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर स्ट्राईक चेंज झाली. स्ट्राईक वरती कोण आले? ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली. नक्कीच मालिका वीराच्या या यादीमध्ये ज्या खेळाडूला आपण वरच्या स्थानी पाहतोय असा खेळाडू संतोष सोळके पाटील. सातत्याने चांगली बॅटिंग केली. पहिल्या मॅच मध्ये 63, त्यानंतर मगाच्या मॅच मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये 28 धावांची उपयुक्त खेळी या खेळाडूने केली. ओहो मोठा फटका सनीच्या विरोधात. वा काय फटका. एक पाऊल इथे मात्र पुढे टाकलं. घुटणे टेकले आणि त्यानंतर षटकार देखील घेतला. हॅलो. आयुष्यात जोखीम पत्करल्याशिवाय जिंकायला मजा देखील होत नाही आणि हेच सांगताय सध्याच्या घडीला संतोष सोळके पाटील. जोखीम पत्करली, मोठा फटका खेळला आणि 6 धावा संघाच्या खात्यामध्ये अर्जित केल्या. आता विचार चक्र डोक्यामध्ये सनीच्या आणि तिथून मात्र एक चूक आणि त्या चेंडूवरती ते मात्र आक्रमकता आणि त्यानंतर 4 धावांची मोहर. दिल मांगे मोहर. 4 धावा. टार्गेट केलं जात आहे 3 चेंडूमध्ये. त्यांच्या विरोधात 11 धावा आल्यात परंतु सनीला देखील आपली जादुई गोलंदाजी दाखवावी लागेल. आता मात्र वेगात टाकलाय. याआधी 2 चेंडू जर पाहायला गेलं तर थोडीशी बोटांची हरकत पाहायला मिळाली परंतु या चेंडूवरती वेगात इथे मात्र चेंडू टाकला आणि त्यानंतर लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा आल्या. एक धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 54 धावा धावफलकावरती. मदनची बॅट आतापर्यंत शांत आहे. खामोश राहिलाय मदन परंतु मदनने मागाच्या मॅच मध्ये देखील याच संतोष सोळके पाटीलच्या बरोबरीने विजय साकारला होता. महत्वाची भूमिका त्याने देखील बजावली होती. बाईचा या मॅच मध्ये देखील तीच पार्टनरशिप पुन्हा एकदा रंगेल का की ही पार्टनरशिप ब्रेक केली जाईल? सनीला इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओहो या चेंडूवरती थोडस जर पाहायला गेलं तर बॉडीचं वेट जे आहे ते चुकवला. झुकत माफ घेतला आणि त्यानंतर फोर्स केला. ज्याप्रमाणे आपण बाण मागे खेचतो आणि त्यानंतर बाणाला पुढे ढकलतो तशाच प्रकारे हा फटका देखील केला गेला. थोडस झुकत माफ घेतला आणि त्यानंतर फोर्स करून चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. चौकाराच्या दिशेने 4 धावा आल्या आणि धावसंख्येचं टोटल 58 वरती विराजमान झालं. ओहो या चेंडूवरती देखील थोडस धीम्या गतीचा चेंडू. चेंज ऑफ पेस परिवर्तन आणि या परिवर्तनामध्ये फक्त एक धाव. दुसऱ्याचा प्रयत्न होता जरूर परंतु इथे जर पाहायला गेलं तर कुठेतरी मदनने विकेट सॅक्रिफाईस केले. इथे मदन कुठेतरी जर पाहायला गेलं तर संघर्ष करताना दिसत आहेत. कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. कुठेतरी पायांमध्ये त्यांना त्रास जाणवतो आणि म्हणूनच आपली किमती विकेट त्यांनी इथे सॅक्रिफाईस केली. विकेट आले, दुसरी विकेट आली आणि धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 4 षटकाच्या समाप्तीनंतर 59 धावा या धावफलकावरती लागलेत. नक्कीच थोडीशी विश्रांती घेतोय आणि जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. ओर टू डीजे.
मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्या डायनामाइटची विस्फोटकता खूप मोठी आहे असा अभिजित मैदानाच्या आतमध्ये दाखल. अभिषेक देसाई मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. अभिषेक देसाई इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चौथ्या विकेटसाठी. हो नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला होता. वेगात टाकला विजय पावले यांनी आणि हेच वेगाची त्यांची खूपसूरता आणि म्हणूनच हे नाव हे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ब्रँड पाहायला मिळालं. हे नाव पहिला चेंडू इथे मात्र सत्व परीक्षा घेतली अभिषेक देसाई यांची. परंतु इथे मात्र संतोष सोळगे पाटील देखील थोडंसं कानमंत्र देत आहेत कशा प्रकारे विजयच्या विरोधात आक्रमण करणं गरजेचं आहे आणि तो थोडासा कानमंत्र दिलाय. कारण का विजय पावलेंच्या विरोधात संतोष सोळगे पाटीलने कित्येक वेळेला चांगल्या इनिंग पेश केलेत. इथे मात्र फुल टॉस फ्लिक केलाय आणि त्यानंतर इथे मात्र झेल टिपला गेलाय. इथे अजून एक विकेट आली आहे. अभिषेक बॅक टू द पेव्हलियन. जागा घेतली नवीन फलंदाजाने रोहित पाटील. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात रोहित पाटील आणि संतोष सोळगे पाटील. आता मात्र पाटील दणका देण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतात. परंतु इथे कौतुक हे विजय पावले यांचं देखील करणं गरजेचं आहे. आतापर्यंत चेंडू टाकलेत 8 आणि या 8 चेंडू टाकत असताना फक्त धावा खर्च केल्यात 6 आणि एक विकेट महत्वाची विकेट देखील मिळवली आणि जेल कोणी टिपला डेंजर दत्ता यांच्या माध्यमातून हा चेंडू टिपला गेला. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू मांगले संघाचा जो विजय पावले नंतर उभरकीस आलाय. ओहो नक्कीच इथे जर पाहायला गेला तर कुठले स्पॉट वरून हलकासा बाउन्स आणि त्यानंतर चेंडू इथे मात्र निर्धाव देखील पाहायला मिळालाय. धाव संख्या इथे मात्र रोखले या चेंडूवरती 59 डावा फलकावरती. संतोष सोळगे पाटील सांगतायत एक षटक जरी खाली गेले तरी आपल्याला नक्कीच चिंता नाहीये. अजून देखील आपल्या हातामध्ये अजून एक षटक आहे ज्यामध्ये आपण नक्कीच हल्लेबोल करू शकतो. परंतु या षटकामध्ये नक्कीच प्रयत्न गरजेचा आहे. इथे मात्र कुठेतरी एक्स्ट्रा एफर्ट आणि या एक्स्ट्रा एफर्ट मध्ये एक्स्ट्रा धावा इथे मात्र खर्च केल्या आहेत. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून आणि धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 60 डावा या धावफलकावरती लागलेत. .33च्या सरासरीने जर धावा बनवल्या तर 80 पर्यंत हा संघ मजल मारू शकतो आणि 80 धावा जर झाल्या तर निश्चितच एक फायटिंग टोटल असू शकतं. कारण का संध्याकाळची सत्र रात्रीचं हे सत्र आणि त्या सत्रामध्ये थोडस ड्यू फॅक्टर देखील या मॅच मध्ये इम्पॅक्ट करून जाईल. ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय का नाही फसलाय. टायमिंग प्रॉपर आहे आणि म्हणूनच 6 धावा आहेत. 6 धावांसाठी हा बार चेंडू सीमारेषा पार आला. शानदार षटकार. सुरुवात देखील केली त्यांनी आणि म्हणूनच इथे धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 66 धावा फलकावरती लागलेत. ओहो इथे दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न आणि म्हणूनच हा चेंडू निर्धाव आलाय. 5वं षटक इथे मात्र प्रगती पथावरती असताना अजून देखील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे या षटकातील. 66 धावा या फलकावरती 81 धावा
इथे मात्र प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला स्क्रीनवरती जरूर पाहायला मिळतोय. 11 चेंडूमध्ये आतापर्यंत 13 धावा विजय पावलेंच्या विरोधात आलेत. एक विकेट देखील त्यांनी मिळवल्या. ओहो, या चेंडूवरती फ्लिक केलाय, फटका जर केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये आणि त्यानंतर एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर काय घडलं पहा, इथे विकेट आले. संतोष सोळगे पाटीलची विकेट. ही विकेट या मॅच मध्ये खूप सारा इम्पॅक्ट टाकून जाईल, कारण का सलगच्या 2 मॅच मध्ये या खेळाडूने आपल्या संघाची मदर स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिला. आणि इथे रोहितने कुठेतरी चूक केली आहे. रोहितने इथे विकेट सॅक्रिफाईस करणं गरजेचं होतं, कारण का शेवटच्या षटकामध्ये संतोष सोळगे पाटील राहणं हे गरजेचं होतं. पहिला चेंडू हा बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आला. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 71 वरती विराजमान झाले. दत्ता आलेत गोलंदाजीसाठी. ओहो, नक्कीच हा चेंडू थोडासा उजव्या खूपच बाहेरचा आणि म्हणूनच या चेंडूवरती पंचांचे दोन्ही हात आपल्याला जरूर समांतर पाहायला मिळतात. ही अवांतर धावांची गुण आहे आणि या अवांतर धावा या धावफलकावरती जरूर जोडल्या जातात. 72 72 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यावरती. या मागील चेंडूवरती इथे जर पाहायला गेलं तर लोअर फुल टॉसचा चेंडू टाकला आणि त्यानंतर धावसंख्येला एक धावांनी आकार दिलाय. 73 73 धावा या धावफलकावरती लागलेत. दत्ता इथे मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला आणि त्यानंतर दुसरा चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी खर्च केला, परंतु तिसऱ्या चेंडूवरती एक अचूकता दाखवली आणि तिथे मात्र फलंदाजाला थोडस रोखण्यामध्ये यशस्वी ठरलेत. मागील मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती दत्ताने. ओहो, इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर इथे खऱ्या अर्थाने विकेट सॅक्रिफाईस केले विनायकने आणि रोहितला स्ट्राईक वरती आणलं गेलं. आणि यासाठी रोहित पाटीलने जबाबदारी घेतली होती.
आणि त्यानंतर एक चांगली सर्वोत्तम चेंज इथे मात्र डीपला गेला विकी पुजारीच्या माध्यमातून आपल्या संघासाठी जशा प्रकारे कॉन्ट्रीब्युशन देता येईल तशा प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन सध्याच्या घडीला दिलं जात आहे विकी पुजारीच्या माध्यमातून चेल टिपला आणि त्यानंतर फलंदाज रोहितचा खेळ संपुष्टात आणला. आता मात्र युवा खेळाडू केदारनाथ मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळते. याआधी त्यांना संधी मिळाली नव्हती कारण का त्यांचे प्रमुख फलंदाज मॅच फिनिश करत होते, परंतु या मॅच मध्ये त्यांना एक संधी मिळाली. आज एक छोटीशी संधी आपल्याला नक्कीच उद्याचं भविष्य घडून जाणारी चावी ठरू शकते. लेफ्ट आर्म फलंदाज आहेत, आत्मविश्वास कॉन्फिडन्स पाहायला भेटतोय. हा खेळाडू मैदानावरती आल्यानंतर कुठेतरी अर्जित सोरसेची छबी या खेळाडूमध्ये पाहायला मिळते. जेव्हा मैदानावरती अर्जित सोरसे येतात तेव्हा अशाच प्रकारे त्यांचा देखील स्थान असतो आणि कुठेतरी या खेळाडूमध्ये ती छबी पाहायला मिळते. या इनिंगचा शेवटचा चेंडू दत्ता इथे मात्र सज्ज झालेत शेवटचा चेंडू टाकण्यासाठी. या शेवटच्या चेंडूवरती फटकाचा चांगला खेळ आहे. धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. एक तर कंप्लीट झाली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न देखील कंप्लीट झालाय, 2 आले आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न मात्र अपयशी ठरला आणि म्हणूनच इथे मात्र 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. शेवटच्या चेंडूवरती विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये आली, म्हणजेच काय तर बेळगाव संघानं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. बेळगाव संघानं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. पंच ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. हॅलो
चला फलंदाज पाठवायचा आणि त्याचबरोबर बेळगाव संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचंय. बेळगाव संघ चला क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचंय. दुसऱ्या इनिंगला इथे मात्र सुरुवात होते. 81 धावांचा इथे मात्र 80 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे मांगले तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाला. नक्कीच आज या टेनिस क्रिकेट विश्वाला एक ग्लॅमर स्वरूप प्राप्त झालंय आणि एक ग्लॅमर स्वरूप प्राप्त करण्यासाठी एका व्यक्तिमत्वाने नक्कीच निश्चित एक प्रयत्न केला आणि त्याच प्रयत्नातून आज टेनिस क्रिकेटचं हे नंदनवन फुलताना पाहायला मिळाला. गल्लीतला खेळ आज दिल्लीच्या तख्तापर्यंत जाऊन पोहोचला आणि त्यासाठी नक्कीच एका व्यक्तिमत्वाने जे आहे ते प्रमुख कार्य बजावलं. ते व्यक्तिमत्व आहे संतोष नाणेकर. कोण आहे हा संतोष नाणेकर? कॅमेऱ्याच्या छोट्याशा बिंगेतून टेनिस क्रिकेटच्या परिवर्तनाची ज्याने स्वप्न पाहिली. मैदानाच्या चारी बाजूने कॅमेरा वर्किंग केलं, कॅमेऱ्याच्या साह्याने दृश्य टिपली आणि ते करत असताना लोकांनी सांगितलं हा वेस्ट ऑफ टाइम आहे. त्याने सांगितलं हा वेस्ट ऑफ टाइम नाहीये तर हा परिवर्तनाचा टाइम आहे आणि ते परिवर्तन घडून आणण्यासाठी ज्याने बंद खोलीचा आसरा घेतला आणि याच आसऱ्यातून एक आविष्कार झाला तो म्हणजे tenniscricket.in चा. आणि याच tenniscricket.in चा जनक म्हणजे संतोष नाणेकर. यांचं देखील कौतुक करावं तितकं तोड आहे आणि आज त्यांची टीम देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला आज जोडली गेली. पहिला चेंडू, या चेंडूवर तिरीवरचा फटका लागला तर आबाद सध्याच्या घडीला बर्बाद झाला असता जर हा चेल टिपला गेला असता. नक्कीच कुठेतरी अति घाई पाहायला मिळाले. इथे घाई करून चालणार नाहीये. एका दुसरी चूक या स्पर्धेतील आपलं चॅम्पियन बनण्याचं स्वप्न धुळीस मिळू शकते आणि म्हणूनच इथे मात्र घाई करून चालणार नाहीये. कुठेतरी चूक केली आणि दत्ता देखील तेच सांगतायत इथे चूक करून चालणार नाही. आपल्याला विजयाचा प्लॅटफॉर्म रचायचा आहे. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे, आटोक्यात आणली धावसंख्या. आपल्याला फक्त आता ती भेदायची आहे. ओहो, इथे मात्र कार्पेटच्या साह्याने फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र ओहो पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती परंतु भाग्य आज मांगले संघाच्या बाजून आहे की काय असं चित्र पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण दमदार झालं, कव्हरच्या दिशेने फटका केला आणि त्यानंतर इथे धाव संख्या एकेरी धावाने पुढे सरसावली. ओहो, या चेंडूवरती इथे मात्र पुन्हा एकदा एक संधी निर्माण झाली होती. रनआउटची सातत्याने कुठेतरी जर पाहायला गेलं तर घाई पाहायला मिळते. पहिल्या चेंडू पासून इथे मात्र घाई करतायत कुठेतरी. ही धावसंख्या लवकर बनवण्याच्या इराद्याने, 80 धावांचा पाठलाग लवकर करण्याच्या इराद्याने, हे चॅम्पियनचं स्वप्न लवकर पूर्ण करण्याच्या इराद्याने कुठेतरी घाई पाहायला मिळते पण तो घाई करून चालणार नाहीये. ओहो, इथे मात्र प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि त्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेंसाठी. इथे मात्र रब्बानीच्या विरोधात षटकार आणि त्यानंतर धावसंख्येचं टोटल 8 वरती विराजमान. अजून देखील 32 मध्ये 72 बनवायचे आहेत. 32 चेंडू 72 धावा. अजून देखील लक्ष हे थोडस मोठं आहे परंतु याच लक्ष्यावरती
लक्ष केंद्रित केलं विजय पावलेने देखील आणि म्हणूनच इथे मात्र सुरुवात घातक त्याने केली आहे. षटकार ठोकला आणि त्यानंतर धावसंख्येला 8 वरती विराजमान करून ठेवलंय. इथे मात्र एक पाऊल पुढे टाकलं आणि त्यानंतर स्वीपचा प्रयत्न केला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क खास नाहीये आणि म्हणूनच बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये फटका केल्यानंतर एकही धाव या संघाच्या खात्यामध्ये आली. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 9 या धावसंख्येवरती विराजमान झालंय. 9 धावा या धावफलकावरती लागले तर नक्कीच सुरुवात थोडीशी संत गतीने आहे परंतु या संत गतीला थोडासा वेग धारण करावाच लागेल. ओहो चांगला चेंडू आहे पुन्हा एकदा या चेंडूवरती रनआउटची संधी. ओहो डायरेक्ट हिट असती. जर या चेंडूवरती रब्बानीच्या हातामध्ये चेंडू दिला असता तर नक्कीच चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. कुठेतरी अति घाई संकटात नाही असं चित्र जरूर पाहायला मिळतंय. संकट येत नाहीये परंतु इथे मात्र संकट येऊ शकतं जर अशाच प्रकारे सातत्याने घाई केली तर. नशीब एकदा साथ देतं दोनदा साथ देतं परंतु नशीब देखील एकदा हरतं जरूर. परंतु इथे मात्र या मॅच मध्ये चूक करून चालणार नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आणि या पहिल्या षटकामध्ये बनवले गेले 10 धावा म्हणजे येणारे 30 चेंडू जिंकण्यासाठी 70 धावा. या 70 धावा म्हणजेच या चॅम्पियन बनण्याचं एक रहस्य आहे. या 70 धावा म्हणजे चॅम्पियन बनण्याची एक की आहे आणि ती की इथे मात्र शोधायची आहे. ती की इथे मात्र पूर्णत्वास न्यायची आहे. गोलंदाजी मार्कवरती संतोष सोळगे पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये या खेळाडूने आतापर्यंत तब्बल 14 सायकल आणि त्याचबरोबर एक इलेक्ट्रिक बाईक देखील जिंकल्या असा हा खेळाडू आहे. युवा सीतारा आणि रब्बानीच्या नेतृत्वाखाली घडणारा हा खेळाडू सध्याच्या घडीला आपण त्यांना देखील पाहतोय. ओहो या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर फटका चांगला गेला. थोडस जर पाहायला गेलं तर पॉइंटला भेदण्याचा प्रयत्न केला परंतु डीपला प्रोटेक्शन दिलं गेलंय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक डीपला इथे मात्र प्रोटेक्शन देताना पाहायला मिळतोय आणि म्हणूनच तोपर्यंत एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर धावसंख्या 11 वरती. आता मात्र एका बाजूला अनुभवाची शिदोरी असणारे विजय पावले तर दुसऱ्या बाजूला याच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अधिराज्य गाजवण्याचं स्वप्न पाहणारा संतोष सोळगे पाटील. द्वंद्व जर झालाय परंतु या द्वंद्वामध्ये बाजी मारली आहे अनुभवी खेळाडू विजय पावलेने. शानदार स्ट्रोक चौकार 4 धावा. चेंज ऑफ पेस आणि या परिवर्तनामध्ये जर पाहायला गेलं तर ओळखलं शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूचा वेट केला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं चेंडूला. इथे जर पाहायला गेलं तर डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवला आणि त्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी कव्हरच्या डोक्यावरून फटका आणि त्यानंतर 6 धावा फलकावरती. लागलेत अजून देखील 27 चेंडू आणि 27 चेंडू मध्ये 59 धावांची गरज आहे. इथे मात्र संतोष सोळगे पाटील वरती हल्ले बोल करण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्ट लढत पाहायला मिळते परंतु याच लढतीमध्ये विजय पावलेंचं पारड थोडस जर पाहायला गेलं तर वर्चस्व गाजवताना पाहायला मिळते कारण का संतोष सोळगे पाटील यांच्या 3 चेंडू मध्ये तब्बल 11 धावा या खर्च करायला भाग पाडले. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आली परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती मोठे प्रहार देखील आले आणि म्हणूनच धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 21 वरती विराजमान झाले. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना इथे मात्र 21 याच प्रकारचा स्टार्ट बेळगाव संघाला देखील मिळाला होता आणि याच स्टार्टची गरज मांगली संघाला देखील होती. ओहो या चेंडूवरती फटका बसलाय. पॉइंटच्या डोक्यावरून फटका केलाय डीपला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 22 धावा फलकावरती.
4 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या आहेत. संतोष सोळगे पाटील यांचं हे आतापर्यंतचे मागणं षटक पाहायला मिळालंय, कारण का याआधी यांच्या माध्यमातून चांगलीच गोलंदाजी राहिली आहे, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये त्यांच्या विरोधात कुठेतरी फलंदाज त्यांना टार्गेट करतायत. हो चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने आकाश हाताने खेळून काढला आणि त्यानंतर न सगळं दाखवले इथे मात्र डेंजर दत्ताने. डेंजर दत्ता या नावाने हे मांगले परिसरामध्ये फेमस आहेत. एक युवा टॅलेंटेड खेळाडू, उंची कमी आहे परंतु या खेळाडूमध्ये जी प्रतिभा आहे ती ठासून भरली, जी गुणवत्ता आहे ती ठासून भरली या खेळाडूमध्ये. जबरदस्त असा खेळाडू. रिव्हर्सचा वापर आणि टायमिंग प्रॉपर. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार ठोकल्यानंतर इथे मात्र प्रेक्षकांच्या मधून टाळ्यांचा आवाज आला. हा टाळ्यांचा आवाज खूप काही सांगून गेला. परंतु दुसऱ्या षटकामध्ये हल्ले बोल आणि म्हणूनच 2 षटकाच्या सांगतेनंतर 29 धावांच्या फलकावरती 24 मध्ये अजून देखील 51 धावांची गरज आहे. 24 चेंडू 51 धावा. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन, कारण का शेवटच्या क्षणामध्ये इथे मात्र चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच इथे रब्बानी यांनी स्वतःचं षटक इथे मात्र राखून ठेवलंय. अजून देखील चेंडू आणि रन मधील अंतर खूप आहे आणि अंतर कापण्यासाठी इथे मात्र थोडस फलंदाजांना एक संधी दिली. किरणला इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती आणले. किरण यांच्या षटकावरती देखील खूप जणांच्या नजरा पाहायला मिळतील, कारण का किरणच्या विरोधात इथे मात्र विजय पावले हे कशा प्रकारे आक्रमकता दाखवतील हे देखील पाहण्याजोगं असेल. धावसंख्या 29 म्हणजे जिंकण्यासाठी 24 मध्ये 51 ची गरज. किरण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिला चेंडू दत्ता यांच्या बॅट मधून इथे मात्र हवाई सफर. चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी विजय पावले यांच्या बरोबरीने इथे मात्र खांद्याला खांदा लावत सध्याच्या घडीला डेंजर दत्ताने देखील आपला मूड बदललाय, आपला अग्रेसिव्ह मूड आणला आणि त्यानंतर इथे मात्र 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्यात. 33 धावा या फलकावरती लागलेत. जबरदस्त बॅटिंग आणि म्हणूनच या खेळाडूला डेंजर दत्ता म्हणून ओळखलं जातं. ओहो थोडासा दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे जरा बॅट स्विंग अप्रतिम पाहायला मिळाले, परंतु संपर्क नाही आणि म्हणूनच इथे मात्र धावसंख्येचा गाडा या 33 या धावसंख्येवरती अडकून पडलाय. पुढे सरकवायचा आहे हा गाडा. धावांचा रन गाडा इथे मात्र पुढे सरकवून अजून देखील 47 धावांचा पाठलाग करून या चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. ओहो फटका तर चांगला केलाय, फटका फसलाय आणि त्यानंतर इथे मात्र एकेरी धाव दुहेरी मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये आलेत. 2 धावा आल्या म्हणजे धाव संख्येचं टोटल आतापर्यंत 35 धावा. 35 धावा या फलकावरती लागलेत. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना ही धाव संख्या 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात. एका बाजूला तिरुपती स्पोर्ट्स मांगले तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतंय ते म्हणजेच बेळगावचा संघ. ओहो चांगला चेंडू. या चेंडूवरती पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ढकलून काढला आणि त्यानंतर एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये. 36 धावा फलकावरती. जिंकण्याचं सूत्र अजून देखील 20 मध्ये 44 धावांचं आहे, म्हणजे चेंडू आणि रन मधील अंतर अजून देखील 24 धावांचं आहे. अंतर इथे मात्र कापायचं आहे आणि त्यासाठी कॅल्क्युलेशन मनामध्ये जरूर पाहायला मिळते विजय पावले यांच्या मनामध्ये. इथे मात्र जबरदस्त फटका. काय फटका केला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आणि एक सुमधुर ध्वनी प्रेक्षकांना ऐकायला मिळाला आणि तिथेच मोहर लागली 6 धावांची. काय फटका केला.
19 मध्ये 38 बनवायचे आहेत अजून देखील. इथे मात्र अजून एक फटका, परंतु फटका फसला आणि त्यानंतर विकेट आली आहे. इथे याच विकेटची गरज होती आणि ती विकेट आली आहे. एक चूक करायला भाग पाडली विजय पावल्यांना आणि ती चूक इथे मात्र नक्कीच या मांगले संघाला स्पर्धेनंतर जानेवारी महिन्यामध्ये एक स्पर्धा आपल्या भेटीला येते. 14 जानेवारी ते 18 जानेवारीच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून माननीय श्री राजेंद्रजी पाटील येड्रावकर साहेब यांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन केलं गेलं. दुसरं पर्व आहे या स्पर्धेचं आणि ते जिल्हा वाईज डे नाईट स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन याच ग्राउंड वरती केलं जाणार आहे. आणि याचे आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री संजयजी पाटील येड्रावकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा जी आहे ती आयोजित केली जाणार आहे. आणि त्यासाठी महेशजी कलमोटी सर असतील, त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर अजयजी चौगुले सर, शिवाजी सकपाल सर, अमोलजी बोधने सर, नितीनजी पाटील सर, जालिंदर बातमारे सर, प्रदीपजी चौगुले सर आणि बाहुली माईक नाईक माद नाईक हे देखील नक्कीच थोडस जर पाहायला गेलं तर नियोजन करतायत. या पुढच्या स्पर्धेचं देखील त्यांच्या माध्यमातून आत्ताच आयोजन केलं गेलं. पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी आपल्या भेटीसाठी लवकरच येते. परंतु सध्याच्या घडीला प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेत रब्बानी, वेगाचा बादशाह. पहिला चेंडू त्यांच्या विरोधात इथे मात्र फटका चांगला केला दत्त यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये ऍड केली गेली. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 43 धावा. इथे मात्र विजय पावले यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण का मगाच्या मॅच मध्ये जेव्हा विजय पावले लवकर बाद झाले तेव्हा विकी पुजारीला लवकर माघारी विकी पुजारीला मैदानाच्या आतमध्ये आणलं आणि इथे एक विजयाचा प्लॅटफॉर्म सजवलाय. तर नितीन माटुंगेला बॅटिंग साठी सज्ज केलाय. ओहो, इथे मात्र चेंज ऑफ पेस परिवर्तन आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडू हा देखील पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आणि धावसंख्या इथे मात्र 43 वरती रोखली. जिंकण्यासाठी 16 मध्ये अजून देखील 37 धावांची गरज आहे. 16 चेंडू 37 धाव अजून देखील बनवायचे आहेत. ओहो, या चेंडूवरती कोल्हापुरी तडका आणि हा कोल्हापुरी तडका इथे मात्र बेळगाव संघावरती भारी पडलाय. शानदार स्ट्रोक 6 धावांसाठी. जाऊन पोचली 49 वरती, म्हणजे जिंकण्यासाठी 15 मध्ये 31. अजून देखील चेंडूच्या दुप्पट डावा अजून देखील बनवायचे आहेत. 15 चेंडू 31 धावा. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र लोअर फुल टॉस होता आणि त्या चेंडूला इथे मात्र फटका केला आणि तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये ऍड केली गेली आणि त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अर्धशतकाच्या उंबरड्यावरती. 50 धावा इथे मात्र तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाने बनवल्या. जबरदस्त इथे मात्र विजयाचा प्लॅटफॉर्म विजय पावले आणि दत्त यांच्या माध्यमातून रचला गेला. ओहो, पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्याने मिड विकेटला फटका आणि त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. संतोष सोळगे पाटील डीपला इथे मात्र प्रोटेक्शन देताना पाहायला मिळत आहेत आणि तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 51 वरती, म्हणजे जिंकण्यासाठी 13 मध्ये 29 ची अजून देखील गरज आहे. 13 चेंडू 29 धावा अजून देखील बनवायचे आहेत. नितीन माटुंगे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत नक्कीच मांगली संघ हा रिलॅक्स मोड मध्ये असेल या शंका नाहीये. परंतु सध्याच्या घडीला टेन्शन वाढतायत ते म्हणजे बेळगाव संघाची, कारण का डोकेदुखी ठरतायत सध्याच्या घडीला. नितीन माटुंगे आणि दत्ताच्या बॅट मधून 10 चेंडू मध्ये 13 धावा आहेत. तर नितीन माटुंगे एक षटकानुसार 3 चेंडू मध्ये 7 धावांवरती ते देखील खेळत आहेत.
हो नक्कीच ब्लॉक केलाय इथे मात्र चेंडू देखील खोदून काढला आणि त्यानंतर एकेरी धाव. थोडस नाराज आहेत आणि यासाठी सापळा रचला होता रब्बानी यांनी आणि इथे धावा जी आहे ती सिंगल धाव रोखायची होती आणि त्यासाठी इथे मात्र समोर दोन क्षेत्ररक्षक तैनात केले परंतु ती रणनीती इथे मात्र कामी आली नाही आणि त्यानंतर इथे एकेरी धाव घेत स्ट्राईक स्वतःकडे राखली. आता मात्र 4 षटकांचा केस संपुष्टात 52 बनवल्यात. 12 मध्ये 28 ची गरज आहे. 12 चेंडू 28 धावा. 12 चेंडू मध्ये अजून देखील 28 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. आता मात्र शेवटचा पडाव आणि हा शेवटचा पडाव कोणाच्या बाजूने झुकणार याचा प्रत्यय या 12 चेंडू मध्ये येणार. 12 चेंडू 28 धावांची अजून देखील गरज आहे. तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाला गोलंदाजी मार्क वरती कोण येत आहे? किरणला इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आणलं जात आहे. ज्या किरणने या आधी चांगली गोलंदाजी केली आहे आणि त्याच किरणला पुन्हा एकदा या 5व्या षटकासाठी महत्वाच्या षटकासाठी पाचारण केलंय. या किरणच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. ही साझेदारी फोडण्याची जबाबदारी पार पाडली जाईल का हे देखील पाहावं लागेल. 12 चेंडू 28 धावा. काय घडतंय या मॅच मध्ये हे देखील पाहण्यासाठी खूप सारे प्रेक्षक जोडले गेलेत. प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नक्कीच 12 चेंडू आता मात्र गरज 28 ची. 14च्या सरासरीने धावा. पहिल्या चेंडूवरती बॅक टू द बॉलर फटका खेळ आणि त्यानंतर इथे एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली. पहिला चेंडू जबरदस्त टाकला किरणने. कुठेतरी नावाप्रमाणे आशेचा किरण घेऊन आलाय हा गोलंदाज. हे 5वं षटक महत्वाचं आहे आणि या 5व्या षटकामध्ये किरणची गोलंदाजी महत्वाची ठरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला दत्ता हे देखील कशा प्रकारे नितीन माटुंगेला साथ देतील हे देखील महत्वाचं ठरणार आहे. ओहो फटका चांगला केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत डीपला कव्हरच्या डोक्यावरून फटका केला आणि त्यानंतर डीपला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत डीप कव्हरला आणि तोपर्यंत एकेरी धाव पूर्ण केल्यानंतर धाव संख्या 54 वरती विराजमान झाली आहे. जिंकण्यासाठी 10 चेंडू 26 धावा. जसे चेंडू एक एक कमी होत चालले आहेत तसतसे उत्कंठा दाटून आले आहे. याच संजू मालक प्रेमीचा या चषकाचा चॅम्पियन कोण याची उत्तर या 10 चेंडू मध्ये लपलीत. ओहो या चेंडूला खोदून काढलाय आणि तो फटका इथे मात्र फसला की काय? नक्कीच फटका फसला परंतु या क्षेत्ररक्षणासाठी एकदा जोरदार टाळ्या. हो या चेंडूवरती रनआउटची विकेट आली आहे परंतु कोणाची आली आहे याच्यावरती प्रश्नचिन्ह जरूर आहे. जबरदस्त इथे मात्र क्षेत्ररक्षण झालंय. एकदा जोरदार टाळ्या क्षेत्ररक्षणासाठी देखील होऊन जाऊ द्या मित्रांनो. या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून या मॅचचा रिझल्ट हा बदलवला जाऊ शकतो. हा रिझल्ट नक्कीच कोणाच्या तरी एकाच्या बाजूने झुकू शकतो यात शंका नाही आहे. हा कोणाच्या बाजूने झुकणार यात देखील प्रश्नचिन्ह आहे. पाहायचं आहे येणारे चेंडू असतील अजून देखील मला वाटतं 9 चेंडू शिल्लक आहेत आणि अजून देखील तिसऱ्या पंचांकडे इथे धावा घेतला जातोय आणि तिसरे पंच ठरवतील या मॅच मध्ये कोणता खेळाडू इथे मात्र माघारी परतलाय.
आणि इथे ऑन फील्ड पंच जरूर आपल्याला निर्णय देतील. नक्कीच इथे मात्र या निर्णयावरती थोडस जर पाहायला गेलं तर भीतीचं वातावरण निर्माण झालंय प्रेक्षकांमध्ये. कोणता खेळाडू इथे मात्र बाद झालाय. ट्विस्ट आणि इथे जर पाहायला गेला तर नितीन माटुंगे मैदान सोडतायत. म्हणजेच काय तर नितीन माटुंगे जावं लागतंय. एक चूक झाली इथे कौतुक करावं लागेल. आकाश खटांबळे यांचा देखील एक प्रयत्न केला झेल टिपण्याचा, प्रयत्नामध्ये अपयशी ठरले, परंतु तरी देखील जितीने पुन्हा एकदा उभे राहिले आणि त्यांनी एक इथे मात्र एक चांगला फेकी केली आणि चांगली फेकी केल्यानंतर महत्वाची विकेट, ज्या विकेटची गरज होती ती विकेट आली बेळगाव संघासाठी. नितीन माटुंगे बॅक टू द पेव्हलियन. पहिल्या इनिंग मध्ये संतोष सोळगे पाटीलने अशी चूक केली, दुसऱ्या इनिंग मध्ये नितीन माटुंगेने चूक केली. आता मात्र नितीन माटुंगेची जागा कोणी घेतली? बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू विकी पुजारी मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर परफेक्ट, मिस्टर परफेक्ट परफेक्ट टाइम वरती आलेत. पाहायचंय 9 चेंडू मध्ये 25 धावा. हे 3 चेंडू, या षटकातील 3 चेंडू या मॅच मध्ये खूप सारे इम्पॅक्ट पाडून जातील. एक मेसेज घेऊन विकी पुजारी आलेत आणि तो मेसेज इथे मात्र दत्ताच्या बरोबरीने शेअर केला जातोय. येणारे 9 चेंडू 25 ची गरज आहे. 9 चेंडू 25 धावा. गोलंदाजी मार्क वरती आशिषचा किरण, किरण गोलंदाजीसाठी. ओहो मोठा फटका खेळलाय, जरूर फटका फसलाय. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक जेल खाली. ओहो इथे झेल सोडलाय. झेल सोडत नाही आपण, हा मॅच सोडतोय आपण. इथे मात्र कुठेतरी चूक केली क्षेत्ररक्षकाने. झेल टिपण्याचा अतोनात प्रयत्न केला, परंतु याच प्रयत्नामध्ये झेल मात्र धरणी मातेला दान आणि तोपर्यंत 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. एक संधी निर्माण करून दिली होती पुन्हा एकदा किरणने, परंतु या संधीचं सोनं करता आलं नाहीये क्षेत्ररक्षकाला. इंटरनॅशनल मध्ये एक खेळाडूने आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती आपलं स्थान निश्चित केलं आणि वर्ल्ड कप मध्ये जर पाहायला गेलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हा क्षेत्ररक्षणामध्येच मिळवला. जॉन्टी रोड्स त्या क्षेत्ररक्षकाचं नाव हे प्रत्येकालाच माहिती आहे. एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक, परंतु इथे मात्र बेळगाव संघाला क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करावी लागेल, कारण का धावा रोखायचे आहेत. 7 चेंडू मध्ये 22. अजून देखील विशाल लक्ष आहे, परंतु भेदण्यासाठी विकी पुजारी देखील सज्ज होताना पाहायला मिळेल. 7 चेंडू 22 धावा. उत्कंठा दाटून येते प्रेक्षकांच्या मनामध्ये. कोणता संघ चॅम्पियन ठरेल? आज जयसिंगपूर मध्ये कोणाच्या नावाची चर्चा होईल याची उत्तर या 7 चेंडू मध्ये. 7 मध्ये 22. ओहो चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. वा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जातात किरणसाठी. संघासाठी एक उपयुक्त षटक टाकलं आणि याच बरोबर नितीन माटुंगेची महत्वाची विकेट देखील आली आणि म्हणूनच समीकरण निर्माण झालंय. 6 चेंडू 22 धावा. एक निर्धाव चेंडू. प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका, ही मॅच आपण नक्कीच मिस करू शकता. शेवटचे 6 चेंडू महत्वाचे आहेत आणि मैदानावरती कोण आहे? विकी पुजारी सारखा खेळाडू आहे. जर जागा सोडलीत आणि या मॅचचा रिझल्ट जर वेगळा आला तर हे सुवर्ण क्षण आपण मिस करणार यात शंका नाहीये. हे 6 चेंडू आतापर्यंत या स्पर्धेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलाय. हे 6 चेंडू देखील पाहून जा आणि या स्पर्धेला शुभेच्छा देऊन जा. नक्कीच 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 22 ची गरज. सेकंड लास्ट ओव्हर, फक्त 6 धावांची ठरली. जबरदस्त गोलंदाजी आशिषचा किरण घेऊन आले. किरण आणि त्यांच्या माध्यमातून इथे मात्र एक चमत्कारिक षटक टाकलं गेलं आणि याच मॅच मध्ये रिझल्ट पटकावला गेला. गोलंदाजी मार्कवरती रोहित पाटील आलेत. फलंदाजी मध्ये चुणूक दाखवली, आता गोलंदाजी मध्ये दाखवायची आहे. दाखवली जाईल का? इथे मात्र येणारे 6 चेंडू 22 ची गरज आहे. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. कोणीतरी म्हटलं देखील आहे, एखादी गोष्ट पूर्णत्वात जात नाही तोपर्यंत ती अशक्य वाटते. जीवनात अशक्य असं काही नाही. अफाट जिद्द झेप घेण्याची विलक्षण शक्ती तुमच्यामध्ये असेल तर परिस्थितीचे बलाढ्य साखळदंड देखील जर वाटायला आले तर ती तोडण्याची, ती भेदण्याची क्षमता तुमच्यामध्ये असते.
आणि ते साखळदंड तोडण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती कार्पेटच्या साह्याने फटका खेळलाय. एकेरी धाव आले. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू 21 ची गरज आहे. 5 चेंडू 21 धावा. येणारे 5 चेंडू महत्वाचे आहेत आणि प्रेक्षक देखील उठले आहेत. या 5 चेंडूंवरती काय होणार यांची देखील प्रतीक्षा त्यांना देखील आहे. 5 चेंडू 21. अजून देखील मॅच जिंकली जाऊ शकते इथून पुढे. येणारे 5 चेंडू आणि या 5 चेंडू मध्ये 3 मोठे फटके खेळायचे आहेत. विजयावरती शिक्कामोर्तब करायचा आहे. परंतु दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर 5 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळायचे आहेत आणि या 5 चेंडूंवरती 21 धावा रोखायचे आहेत. पाच चेंडू 21 धावांची गरज. रोहित हिटमॅन इथे मात्र हिट कामगिरी करण्यासाठी सज्ज झालाय. 5 चेंडू 21 धावा. दुसऱ्या बाजूला विकी पुजारी कोणत्याही क्षणी मॅच पलटवण्याची ताकद असणारा हा खेळाडू आहे. कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वातील एक सर्वोत्तम पॅकेज आणि याच पॅकेजला आज धमाका करायचा आहे. याच जयसिंगपूर मध्ये आज आलाय तर धमाका करून जाणं हे देखील कर्तव्य त्याला निभवायचं आहे. आयकॉन खेळाडू आहेत. आयकॉन प्रमाणे लढायचं देखील आहे. हो चांगला चेंडू खोदून काढलाय. एकेरी धाव. दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये कारण का संतोष सोळगे पाटीलच्या हातामध्ये हा चेंडू विसावलाय आणि म्हणूनच दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाहीये. इथे मात्र येणारे 4 चेंडू 20 ची गरज आहे. 4 चेंडू 20 धावा. नक्कीच रोमांचक मॅच. लढण्याची ताकद संपली नसेल तर नक्कीच आता मात्र लढावं लागेल. हो फुल टॉस चेंडू. इथे मात्र कर्पेटच्या साह्याने पुन्हा एकदा फटका खेळला आणि त्यानंतर एकेरी धाव आली आहे. एक चेंडू निर्धाव येतोय आणि इथे मात्र प्रेक्षक थोडस जर पाहायला गेलं तर त्यांना रिझल्ट कळालाय. परंतु येणारे 3 चेंडू षटकार ठोकले तर नक्कीच या मॅच मध्ये काही होऊ शकतं. सुपर ओव्हर पाहिजे का प्रेक्षकांना? 3 मध्ये 19 पाहिजे. षटकार आले तर सुपर ओव्हर. नक्कीच प्रेक्षकांना सुपर ओव्हर पाहिजे आहे. त्यासाठी विकी पुजारीला इथे मात्र करिश्मा करायचा आहे. हा षटकार आला तर नक्कीच प्रेक्षक थांबतील देखील. 3 चेंडू 19 ची गरज आहे. 3 षटकार या मॅचला टाय केलं जाईल. आता मात्र 2 चेंडू 19. अशक्य ते शक्य परंतु क्रिकेट आहे. एका चेंडू वरती 19 धावा देखील निघाल्यात. या क्रिकेटने पाहिलं देखील. परंतु दुसऱ्या बाजूला रोहित देखील आहेत. रोहित सांगतायत ते माझ्याकडून होणं शक्य नाही आहे कारण का मी या स्पर्धेमध्ये चॅम्पियनचं स्वप्न पाहिलंय आणि ते पूर्ण करण्यासाठी माझ्या संघाला साथ दिली आहे. हो अजून एक चांगला चेंडू आणि त्याचबरोबर इथे मात्र जवळ जवळ चॅम्पियन कोण याचं चित्र स्पष्ट झालंय. ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सातत्याने कामगिरी केली, प्रत्येक खेळाडू जबाबदारीचं क्रिकेट खेळला, असा एक दर्जेदार संघ नावात त्यांच्या किंग असा हा KR शेट्टी किंग बेळगाव.